नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सातत्यानं आपल्याला भीती वाटत आलेले विषय म्हणजे पहिला विषय असा आहे तो म्हणजे इंग्रजी किंवा इंग्लिश, आणि दुसरा विषय म्हणजे अति महत्त्वाचा स्पर्धा परीक्षेमध्ये फिक्स मार्क देणारा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अंकगणित भूमिती. आता टीईटी परीक्षेसाठी पेपर फर्स्ट वाल्यांना कंपल्सरी अंकगणित आहे विचारलं जातं. त्या पेपरमध्ये किंवा त्या टॉपिकमध्ये त्या सब्जेक्टमध्ये चांगले मार्क आले तरच आपल्याला टॉप करता येतो, परीक्षा पास झालेला असतो, नसता अदरवाईज आपण परीक्षा नापास होतो. सातत्याने दरवर्षी तेच चाललेलं आहे. टीईटी देतोय नापास होतोय, सीटीईटी देतोय नापास होतोय. पण मित्रांनो, आपण आपले प्लस पॉइंट शोधले पाहिजे. प्लस पॉइंट मध्ये आपण एक हार्ड विषय, एक इझी विषय, एक हार्ड विषय, एक इझी विषय याचं रूपरेषा व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. तरच येत्या काळामध्ये आपले प्लस पॉइंटच आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षा पास करून देणार आहे. मित्रांनो, तर टीईटी परीक्षेसाठी लागणारं अंकगणित कसं करावं याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, अंकगणित विषय हा तुम्हाला साधारणपणे 30 प्रश्न आणि 30 मार्क देणारा विषय आहे. आणि या 30 मार्क मिळवण्यासाठी प्रत्येकाला तयारी कशी असावी, तयारी कशी करणं गरजेचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा हा विषय वाचायचा नाही किंवा गोळी मारल्यानंतर लगेच आपल्याला एखादा ऑप्शन आला, गोळी मारली लगेच आपलं बरोबर उत्तर येईल असं सुद्धा नाही. आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला हा विषय सोपा जातो त्यांना आत्ताची परीक्षा टीईटी तर पास होणारच, गॅरंटेड सांगतो. पण टेट एक्झाम मध्ये सुद्धा चांगले गुण घेणार, कारण टेट एक्झामला रिझनिंग आणि मॅथ जर विचारात घेतलं, एकूण 110 मार्क म्हणजे 55% भागा तुमचा रिझनिंग आणि मॅथ वर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हेच सांगतो मी प्रत्येक बॅचला, प्रत्येकाला सांगत असतो, तुम्ही टीईटीची तयारी करत करत सुद्धा रिझनिंग आणि मॅथची सुद्धा तयारीत राहा. तुमचं सामाजिक शास्त्र असू द्या, सायन्स विज्ञान असू द्या, सायन्स मॅथ असू द्या किंवा तुमचा फर्स्ट पेपर असू द्या, या तीनही पेपरच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला रिझनिंग मॅथ तुमचं पाठलाग सोडणार नाहीये, हे डोक्यात घेणं गरजेचं आहे. आता सर, आम्हाला रेफरन्स बुक कोणते वापरायचे? सर्वात महत्वाचा मुद्दा आणि अति महत्वाचा मुद्दा, पहिला मुद्दा आणि पहिलं पुस्तक वापरायचे तुम्हाला प्रश्नपत्रिका. मागील सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये कसे प्रश्न विचारलेले आहेत याच्यावर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवताना अडचणी येत आहेत, मॅथ अगदीच वीक आहे. आपले ऑनलाईन क्लास आहे, तुम्ही क्लास जॉईन करू शकता. मित्रांनो, हा संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, डिटेल मध्ये माहिती मिळू शकेल. तुम्हाला मॅथ फक्त स्पेशली मॅथ साठी करायचे करू शकता किंवा सर्व विषयासाठी करायचे टीईटीच्या करू शकता. टीईटी प्लस टेट एक्झाम साठी करायचे क्लास करू शकता. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिटेल मध्ये शिकवलं जाणार आहे. मित्रांनो, सातत्यपूर्ण लेक्चर असणार आहेत, म्हणजे टीईटी झाली बंद लेक्चर असं नाहीये. टीईटी झाले की लगेच टेटची सुरुवात, टेटला अभ्यास करत राहणे. येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कधी टेट येईल त्या टेट मध्ये चांगले गुण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्यानं मार्गदर्शन फक्त आणि फक्त ग्रो अकॅडमीच्या माध्यमातूनच चालत असतं. आता मित्रांनो, पहिला मुद्दा झाला प्रश्नपत्रिकेमध्ये. प्रश्नपत्रिकेमध्ये का सोडवायला लावतो रे? आपण सुज्ञ आहोत, ग्रॅज्युएशन आपलं झालेलं आहे, आपल्याला प्रश्नपत्रिका डायरेक्ट हातात घेतल्यानंतर वाचता येणार नाही असं होणार नाही, पण आपल्याला वाचता तरी किमान येईल व्यवस्थितरित्या. त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे रेफरन्स बुक बघा, 2 नंबर. मित्रांनो, 5वी जुनं 7वीचं स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिप सर्वात प्रथम करा. स्कॉलरशिप मस्ट आहे. तुम्हाला अगदीच वीक, कितीही वीक असू द्या, तुमचं गणित पक्क झालेलं असेल आणि तुम्हाला याच पुस्तकातले प्रश्न हे या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने विचारले हे लगेच लक्षात येईल. विथ डायग्राम असतील,
भूमितीचे प्रमेय असतील, भूमितीचे सूत्र असतील, रिझनिंग बाबतचे विचारलेले क्वेश्चन असतील, सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकातून साधारणपणे 70%, किती म्हणतोय 70% तुमचा या प्रश्नपत्रिकेतला या पुस्तकामध्ये सिलेबस सापडणार आहे. कारण आपल्याला 1ली ते 10वी पर्यंतच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित टीईटी परीक्षा घेतली जाते आणि ती सुद्धा येत्या काळामध्ये सुद्धा मित्रांनो IBPS सुद्धा हाच पॅटर्न राबवणार. विश्वास ठेवा, विश्वास ठेवून अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार, गॅरंटेड सांगतोय मी तुम्हाला, लक्षात ठेवा. ते टेट एक्झाम रिझनिंग असल्यामुळे विद्यार्थ्यांना 200 मार्क जास्तीत जास्त न वाढण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, प्रश्नांची पातळी किंवा प्रश्न लेंदी होते, मोठे होते, पण टीईटीला तसं होत नसतं. 1 ते 10 पर्यंतच्या सिलेबसवरच अवलंबून प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळे निश्चितपणे हे पुस्तक वापरायला कुठलीच अडचण नाही. तिसरा मुद्दा असा आहे मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वापरता तुम्ही डायरेक्टली स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वापरता, तुमचं गणित अगदीच वीक असतं. डायरेक्ट पुस्तक वापरल्यामुळे काय होतं ते सांगतो तुम्हाला त्यातलं बेसिक येत नाही. सर्वात महत्वाचा मुद्दा, त्यातले जे काही स्वाध्याय आहे, स्वाध्याय सुद्धा येत नाही, स्वाध्याय सुद्धा जमत नाही. आणि तुम्हाला गणित जमत नाही म्हणून इथे तुम्हाला 5 मार्क, 4 मार्क, 10 मार्क पर्यंतच पोहोचत असतात. त्यासाठी अजून एक बुक सांगतो, पंढरीनाथ राणे सरांचं वापरा. पंढरीनाथ राणे यांचं अंकगणित भूमिती घटक वाईज पुस्तक आहे मित्रांनो, जबरदस्त आहे, छान आहे, ते तुम्ही वापरू शकता. आता राहिला सिलेबसचा विषय, तार्किक क्षमता, अध्ययन पद्धतीतील घडामोडी किंवा गणितीय ज्ञान, भूमितीय ज्ञान असा आपला सिलेबस आहे. मित्रांनो लक्षात घ्या, तुम्ही 1 ते 10वी पर्यंत शिकवताना जे गणित तुम्हाला व्यवहारामध्ये वापरावे लागतात, जे की शिकवत असताना साधी गोष्ट आहे, प्रमाणपत्र आहे, बरोबर, 10वीचं किंवा 8वीचं प्रमाणपत्र आहे, त्याला विविध परीक्षेत वेगवेगळे मार्क पडलेले आहेत, त्याची शेकडा मार्क काढणे म्हणजे शेकडेवारी आपल्याला विचारलं जाऊ शकतं, नफा तोटा विचारलं जाऊ शकतं, वेग विचारला जाऊ शकतो. म्हणजे मित्रांनो असे प्रश्न जे की आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवताना जे आवश्यक गोष्टी लागतात शिक्षक म्हणून, त्या गोष्टीवर जास्त भर दिला जात असतो. तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये नोट करत चला, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले, कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेत, मग ते टॉपिक आपल्याला सर्वप्रथम करणं गरजेचं आहे, त्याचा सराव करणं गरजेचं आहे. मित्रांनो आपली नवीनच बॅच चालू झालेली आहे, बेसिक प्लस ऍडव्हान्स प्लस मित्रांनो परीक्षा भिमुख असणार आहे, BAE. तुम्हाला बेसिक सर्व शिकवलं जाईल, ऍडव्हान्स गणित IBPS पॅटर्न नुसार आणि एक्झाम काय विचारते या सुद्धा गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आणि आपल्याला अंकगणित व सर्व विषयाचे मार्गदर्शन मिळणार आहे. तो संपर्क क्रमांक आहे. आणि मित्रांनो हे लक्षात ठेवा, टेट एक्झाम ज्या विद्यार्थ्याला पास करायची त्यांनी अंकगणित आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता सुधारणं गरजेचं आहे, तरच येत्या काळामध्ये तुमचं स्वप्न साकार होणार आहे शिक्षक भरतीचं. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या परीक्षा पास करूनच येत्या काळामध्ये शिक्षक होताना येणार आहे. माहिती समजली असेल, सिलेबस काय असतो तुम्हाला लक्षात आला असेल. सिलेबस तुम्हाला क्रिएट करायचं आहे, जे की प्रश्नपत्रिकेमधून काय करायचं आपल्याला वेगळं काढायचंय, तरच तुम्ही पुस्तक हातात घेऊन बसणार. त्यानंतर आपण चार्ट बनवणार. चार्ट काय बनवणार, शेकडेवारीवर 5 क्वेश्चन आतापर्यंत विचारलेत, नफा तोटावर 12 क्वेश्चन विचारलेत, त्यानंतर काळ काम वेगवर 25 क्वेश्चन आतापर्यंत आलेत, भूमिती स्पेशली विचारलेली आहे 30 वेळेस. मग मित्रांनो आपल्याला कशावर भर द्यायची, सर्वाधिक मार्क देणारे कोणते टॉपिक आहेत त्या घटकावर भर देणं गरजेचं असतं. हे तुमच्याकडे नोट असणं गरजेचं आहे, तरच अभ्यासाला एक गती येईल, येत्या काळामध्ये सक्सेस भेटेल आणि विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षक भरतीमध्ये सामील होऊ शकणार आहात. विदाऊट टीईटी तुम्हाला कुठलीही परीक्षेची संधी
मिळणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे जास्तीत जास्त जागांमध्ये लढायचं असेल तर टीईटी, महा टीईटी आणि केंद्रीय सीटीईटी पास करणं गरजेचं आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राईब, लाईक, शेअर. जय हिंद.